मॅट्रायसिस मध्ये आपलं इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स सुरू आहे बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके बघा आपले किती क्वेश्चन झालेले त्यातले 2. ओके क्वेश्चन नंबर 3. हा आता आवाज इकडे बघा, लक्ष द्या. हा बाळांनो इकडे बघा, लक्ष द्या. हा मॅट्रिक्स आहे, आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे. चला आता टाइमपास नाही करायचा. 2 क्वेश्चन झालेत आपल्याची ऑलरेडी. प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात पहिली इन्व्हर्स काढण्यासाठी आपण काय करतो सांगा? स्टेप की स्टेप 1? स्टेप 1. स्टेप 1 मध्ये काय करतो? मॉड ऑफ ए काढतो. चला मॉड ऑफ ए किती असतं? 1 0 -1 -2 -1 0 -1 0 0. चला किती बाय किती ऑर्डरचा आहे? 3/3. हा कोण आहे सांगा? आर की R1? R1. चला मला मॅट्रिक्स काढून दाखवा, डिटरमिनंट काढून दाखवा. चला फास्ट, मॉड ऑफ ए असल्यामुळे हा लवकर फास्ट रफ मध्ये डिटरमिनंट काढून दाखवा. चला सांगा रे बाळांनो, मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे? किती? कमॉन लवकर करा. मॉड ऑफ ए पहिल्या रोचा पहिला एलिमेंट 1, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. कंपल्सरी मायनस साइन 0 हे घ्यायची गरजच नाही. तरी त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. -2 0 -1 0 प्लस पहिल्या रोचा थर्ड एलिमेंट -1, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. -2 -1 -1 0 0 into anything 0 0 0 into anything 0 प्लस मायनस -1 0 मायनस. बरोबर लक्ष द्या. -2 into 0 0 मायनस साइन आणि -1 into -1 1 की +1 +1. ओके लक्षात ठेवा. ओके हे थोडं लक्ष द्या बरं का, साइन चुकू शकतात. 0 -0 0 0 into anything 0 हा -0 -1 0 -1 -1. सांगा आन्सर किती राहतं? बोला ना किती? 2 मायनस 1 into 1 1 म्हणजे मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू 1 आली. 1 आली म्हणजे नॉट 0. नॉट 0 म्हणजे डोळे झाकून सांगू शकता ए इनव्हर्स एक्झिस्ट. कारण मॅट्रिक्स सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे? नॉन सिंग्युलर. ए इनव्हर्स एक्झिस्ट. लक्ष द्या. आता इनव्हर्स एक्झिस्ट असेल तर बाळांनो सरळ आवाज नको आहे. स्टेप 2 लक्ष द्या मी काय म्हणता. हा स्टेप 2 सांगा. स्टेप 2 मध्ये काय करायचं? हा बाय युजिंग कमांड रो हा ट्रान्सफॉर्मेशन. लक्ष द्या. सांगा रो ट्रान्सफॉर्मेशन काय? ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल किती असतं? आय. सगळ्यात पहिले मॉड काढायचा. मॉडची व्हॅल्यू जर का 0 आली नाही याचा अर्थ इनव्हर्स एक्झिस्ट आहे. मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर आणि मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल किती असतं? आय. चला मॅट्रिक्स ए घ्या. सांगा मॅट्रिक्स ए कुठला आहे सांगा? बोला. 1 0 -1 हा -2 -1 0 बोला. पुढे -1 0 0 हा आणि नंतर किती कोण आहे? ए इनव्हर्स इज इक्वल टू आय म्हणजे आयडेंटिटी. सांगा हा किती बाय किती ऑर्डरचा आहे? 3/3. तर आयडेंटिटी 3/3 चा 1 0 0 0 1 0 0 0 1. से यस यस. चला लागा कामी लागा. आता सांगा मनातल्या मनात मी सांगितलं कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इनटू आय की आयडेंटिटी. सांगा किती बाय कितीचा आयडेंटिटी आहे? 3/3. सांगा रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करत असताना काय सेट करायचे? कॉलम. सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करायचा? फर्स्ट. हा रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय सेट करायचे? कॉलम. सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करायचा? फर्स्ट. सांगा फर्स्ट कॉलम कसा दिसतो? C1 किती असतो? 1 की 1 0 0 1 0 0. मग सांगा पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट किती पाहिजे? पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट किती पाहिजे? तो किती आहे? 1. नशिबानी 1 आहे. से यस. पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट 1 पाहिजे, तो नशिबानी 1 आहे. से यस. मग आता काय करायचं? याला 0 करायचं बाय युजिंग दॅट 1. यालाही 0 करायचं बाय युजिंग दॅट 1. चालेल? सांगा बरं कसं करायचं? बोला. याला 0 करायचं बाय युजिंग दॅट 1. सांगा म्हणजे -2 ला काय करायचं आहे? 0 बाय युजिंग काय? 1. म्हणजे ऑपरेशन कोणावर करणार? आर की R2? बाय युजिंग R1. सांगा बरं ऑपरेशन कसं करणार? बोला. काय करायचं? R2 एरो. हा हा हे बा ऑपरेशन कोणावर करायचं आहे? R2 वर. यूज कोणाचा करायचा आहे? R1 चा. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो नेहमी जर का एलिमेंट पॉझिटिव्ह असेल तर ऑपरेशन मध्ये कुठली साइन येते? मायनस. आणि जर का एलिमेंट निगेटिव्ह असेल तर ऑपरेशन मध्ये कुठली साइन येते? प्लस. कसं सांगा? R2. R2 कोण आहे? -2 आणि R1 कोण आहे सांगा? 1. अरे ओके नाही? ओके मग सांगा बरं काय कराल? इथं मायनस असल्यामुळे इथं प्लस आणि इथं काय करायचं? 2. बघा +2. सांगा 2 into 1 -2 + 2
बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, लक्ष द्या बरोबर. हा, ऑपरेशन जमले पाहिजेत आपल्याला, ते प्रॅक्टिसनी जमतात. कसं लक्षात ठेवायचं सांगा, पुन्हा एकदा सांगतो. बाळांनो लक्ष द्या. ऑपरेशन कोणावर करायचं आहे? सेकंड रो. मदत कोणाची करायची आहे? फर्स्ट रो. म्हणजे ऑपरेशन करायचं आहे सेकंड रो, म्हणजे हा झाला R2. मदत घ्यायची कोणाची आहे? R1 ची. इथे काय करायचं? -2. इथे काय करायचं? 1. से यस, बोला ना. ऑपरेशन जर का एलिमेंट जर का निगेटिव्ह आहे, ज्याला 0 करायचा आहे, तो एलिमेंट जर का निगेटिव्ह असेल तर कुठली साईन द्यायची? प्लस. आणि नंतर गपचूप 2 लिहून घ्यायचं. 2 म्हणजे हाय म्हणून. चालेल? हे पहा 2 × 1 2 झालं. चला आता याला 0 करायचं आहे. ओके, हे बघा यालाही 0 करायचं आहे बाय युजिंग दॅट 1. कुठल्याही कॉलम मधले 0 करण्यासाठी त्याच कॉलम मधल्या 1 चा यूज करावा लागतो. ओके, म्हणजे याचा अर्थ सांगा, याला 0 करायचा आहे बाय युजिंग दॅट 1. सांगा ऑपरेशन कोणावर करणार? R3 बाय युजिंग. सिंपल आहे का ऑपरेशन? R3 + R1. -1 + 1 किती असतं? 0. म्हणजे मला हे सांगा ऑपरेशन कोणावर करणार? R3. काय ऑपरेशन करणार? R3. यूज कोणाचा करायचा? R1 चा. मला कुठली साईन? प्लस. R3 म्हणजे किती? -1 प्लस R1 म्हणजे किती? 1 +1 -1 कॅन्सल. खतम. समजलंय तुम्हाला? येस. ओके बाळांनो चला आता मला हे सांगा, हे इथं राहिले कॅल्क्युलेशन्स. आता काय होतं ना, तुम्ही लक्ष द्या थोडं बाळांनो. हां, मला हे सांगा ऑपरेशन कोणावर होत आहे? R2. ऑपरेशन कोणावर होत आहे? R3. तर चेंज कोण होणार आहे? R2 आणि R3. चेंज कोण होणार नाही? R1. मग तो लिहून घ्या पहिले R1. 1 0 -1. बोला 1 0 0. येस. आता R2 चेंज होणार आहे. आता तुम्हाला समजलंय, बाजूला एक तर कॅल्क्युलेशन करा, नाही तर डायरेक्ट करा. सांगा काय करता? डायरेक्ट करायचं. डायरेक्ट. चला बोला. R2 R1. R2 R1 की ट्वाइस R1? ट्वाइस R1. चला R2 आणि R1. हे बघा इथं R2 चा पहिला, R1 चा पहिला, R2 चा दुसरा, R1 चा दुसरा, R2 चा तिसरा, R1 चा तिसरा. ठीक आहे, एक तर असं करा, नाहीतर मग असं लिहा रे भाऊ, मला काही इश्यू नाहीये. R2 + ट्वाइस R1. ठीक आहे, हे लेफ्ट हँड साइडला ए मॅट्रिक्स आहे, त्याच्यावर ऑपरेशन करू. R2 चा पहिला + ट्वाइस × R1 चा पहिला, R2 चा दुसरा + ट्वाइस × R2, R2 ट्वाइस × R3. सांगा R2 चा पहिला. सांगा R2 चा पहिला. बोला -2 आणि R1 चा 1. ओके, सो इथं असतं -2 आणि इथं असतं 1. R2 चा सेकंड -1. इथे किती असतं? 0. R2 चा थर्ड 0 आणि R1 चा थर्ड किती आहे? बोला -1. करा कॅल्क्युलेशन्स. करा कॅल्क्युलेशन्स. थांबा. 2 × 1 2 -2 + 2 काय 0. करेक्ट आहे. 2 × 0 0 आणि -1 नंतर बोला. 2 × -1 2 × -1 -2. तर 0 -2 -2 म्हणजे आन्सर काय आलं सांगा? 0 -1 -2. हे बाई झालं 0 -1 -2. चालेल. हे झालं ऑपरेशन ए वर. तसंच आता आपल्याला करायचं आहे आय म्हणजे कोण? आयडेंटिटी. बाई या साईडचा असतो. अरे ओके नाही, चला करा याच्यावर. ऑपरेशन तेच आहे. R2 ऑपरेशन तेच आहे. कुठलं? R2 + ट्वाइस R1. चला बोला R2 चा पहिला + ट्वाइस R1 चा पहिला, R2 चा तिसरा + ट्वाइस R2. सगळी तयारी करून घ्यायची, बस फिल इन द ब्लँक्स भरायची उरस. सांगा काय करायचं? आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, म्हणजे या मॅट्रिक्स वर करतोय आपण. आयडेंटिटी म्हणजे R2 R1. सांगा R2 R1 R2 R1. R2 चा पहिला 0, R1 चा पहिला 1, R2 चा दुसरा 1, R1 चा 0, R2 चा 0, R1 चा 0. सो यस. सांगा मग काय होईल? बोला. 2 × 1 2 0 + 2 2. 0 1 + 0 1. नेक्स्ट 2 × 0 0 0 + 0 0. खतम. येस येस. आता ऑपरेशन कोणावर करायचं? R की R3? R3. R3 तर एकदम सिंपल आहे बघा, कॅल्क्युलेशन करू नका. ओके, R3 + R1 R3 + R1 आहे आणि R3 + R1. सांगा R3 + R1 R3 + R1 R3 + R1. सांगा R3 + R1 -1 + 1 0 0 + 0 0 -1 ऍडिशनच आहे ना. सांगा 0 + -1 -1. पुढे बोला. R3 + R1 इकडे सुद्धा करायचं. 0 + 1 1 0 + 0 0 आणि 1 + 0 1. खतम. अशा प्रकारे तुमचा पहिला कॉलम सेट झाला बघा. कोण सेट झाला? फर्स्ट कॉलम. हे बघा फर्स्ट कॉलम सेट झाला. सांगा आता एंट्री कुठे मारायची? सेकंड की सेकंड कॉलम? सेकंड कॉलम. सांगा सेकंड कॉलम काय असतं? हे बघा सेकंड कॉलम. थांबा, सेकंड कॉलम मला कसा दिसायला हवा? बोला सेकंड कॉलम मला कसा दिसायला? 0 1 0 0 1 0 असा दिसायला पाहिजे. लक्ष द्या. ओके, मग सेकंड कॉलमच्या कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं? जो 1 आहे तो. सांगा तो कुठला आहे? फर्स्ट आहे, सेकंड आहे की थर्ड आहे? सेकंड आहे. तो मला 1 हवा आहे. तो 1 असेल तर ठीक, तो 1 असेल तर ठीक, नसेल तर त्याच्या खालच्याचा यूज करायचा. करेक्ट आहे?
खालच्याचा यूज करायचा. म्हणजे ऑपरेशन कोणावर करायचं R2 वर बाय युजिंग R3. पण प्रॉब्लेम काय हा हा अरे बापरे 1 आहे की -1 आहे. मग तो असेल तर ठीक, तो 1 नसेल तर त्याला 1 करायचं बाय युजिंग त्याच्या खालचा. पण त्याच्या खाली कोण आहे R3 आणि त्या R3चा एलिमेंट किती आहे 0 असेल तर यूज करता येत नाही. 0 आहे ना, 0 असेल काय यूज करणार अरे ओके नाही. म्हणून नाईलाज आहे की त्याला 1 करण्यासाठी मी काय ऑपरेशन करतो डिवाइड बाय इटसेल्फ. तसं डिवाइड बाय इटसेल्फ याच्यासाठी असते, थर्ड कॉलम साठी असते, त्याच्यासाठी नसते. कारण त्याला 1 करण्यासाठी त्याच्या खालच्याचा यूज करायचा, पण त्याच्या खालचा काय आहे 0 आहे, यूज करता येत नाही. यूज करता येत नाही म्हणून डिवाइड बाय ऑप्शन ना इलाज आहे, लक्षात ठेवा. चालेल, समजलाय का मी काय म्हणताय. ओके झालं. मग सांगा बरं काय करायचं. हा ऑपरेशन कोणावर होतं R1 की R2. ऑपरेशन कोणावर होतं R1 की R2 R2. मग एलिमेंट त्या एलिमेंट साठी ऑपरेशन लिहिलं फक्त त्या एलिमेंट वर की सगळ्या रो वर, या मॅट्रिक्सच्या त्या मॅट्रिक्सच्या. मग काय करायचं ऑपरेशन होणार होतं R2 वर, तर R2 चेंज होणार. मग R2 चेंज होणार तर कोण चेंज होणार नाही R1 आणि R3. मग तो लिहून घ्या पहिले. सांगा R1 किती आहे 1 0 -1. बोला 0 0 -1. बोला 1 0 0. बोला 1 0 1. सेस येस. आन्सर करा. सांगा R2. सांगा R2 चा पहिला एलिमेंट 0. 0 इंटू एनिथिंग नाही, 0 डिवाइड बाय एनिथिंग 0. बघा ना. ओके R2 डिवाइड बाय -1. ऑपरेशन ए मॅट्रिक्स ए वर करताय. मॅट्रिक्स ए चा R2 चा पहिला एलिमेंट 0. हा 0 डिवाइड बाय -1 किती होणार 0. नंतर किती आहे -1 अपॉन -1 किती होणार 1. नंतर बोला किती होणार -2 अपॉन किती असतं -1 किती होणार 2. खतम, साधी गोष्ट आहे. येस येस. तसंच आयडेंटिटी वर करा. सांगा तसंच कॅल्क्युलेशन आयडेंटिटी वर करा. फॉर्म्युला तोच आहे R2 डिवाइड बाय -1. चला बोला. हा R2 चा पहिला एलिमेंट किती आहे 2. सांगा किती होईल. सो 2 डिवाइड बाय -1 किती होईल 2 की -2 -2 झालं. नंतर किती आहे 1. सो 1 डिवाइड बाय -1 किती होणार -1. नंतर किती आहे 0. हा 0 डिवाइड बाय -1 किती होणार 0. खतम. इज इट क्लियर. येस. ओके. आता मला हे सांगा हा एलिमेंट झाला 1. हे बघा एलिमेंट 1 झाला. पण तुमचं नशीब एवढं चांगलं आहे की बाकीचे दोन सुद्धा एलिमेंट काय झाले ऍडजस्ट होऊन आलेले. म्हणजे तुम्हाला सेटल करायची गरजच नाहीये. म्हणजे अशा प्रकारे आपला कॉलम की सेकंड कॉलम, सेकंड कॉलम सेट झाला. आता कुठे एंट्री मारायची सांगा. थर्ड कॉलम कसा दिसायला पाहिजे बोला 0 0 1. थांबा. हे थर्ड कॉलम कसा दिसायला पाहिजे थांबा 0 0 1. मग थर्ड कॉलमच्या कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं 1 वर. तो किती नंबरचा आहे थर्ड. चला बघा थर्ड कॉलम. हा थर्ड. जोपर्यंत हा 1 होत नाही तोपर्यंत या दोघांना 0 करायचं. कुठल्याही कॉलम मध्ये एंट्री मारल्यावर त्या कॉलम मधल्या 1 वर फोकस करायचं. चालेल. आणि 1 करण्यासाठी त्याच्या वरच्याचा यूज की खालच्याचा खालच्याचा. तर ऑब्विसली त्याच्या खाली तसंही कोणीच नसते. हे स्टँडर्ड ऑपरेशन आहे डिवाइड बाय इटसेल्फ. अरे ओके नाही. मग आता मला हे सांगा -1 ला 1 करायचं आहे तर ऑपरेशन कोणावर करणार R3. तर काय होईल R3 डिवाइड बाय 1 की -1 -1. सो इथं असतं A इनवर्स आणि इज इक्वल्स टू. चला बोला काय करायचं सांगा. बोला ऑपरेशन कोणावर करताय R3. कोण चेंज होणार नाही R1. सांगा R1 किती आहे हा हाय आहे ना, चेंज होणार नाही. तो लिहून घ्या 1 0 -1. बोला 1 0 0. हा 0 1 2. बोला -2 -1. सांगा R3. R3 चा एलिमेंट R3 बोला किती आहे 0. 0 डिवाइड बाय एनिथिंग 0. 0 डिवाइड बाय एनिथिंग 0. -1 अपॉन -1 1. 1 अपॉन -1 -1. 0 डिवाइड बाय एनिथिंग 0 आणि 1 अपॉन -1 -1. खतम. ओके. सध्या मी कुठल्या कॉलम मध्ये आहे फर्स्ट सेकंड थर्ड. थर्ड कॉलम मध्ये आहे. थर्ड कॉलम असा आहे. मला असा दिसायला पाहिजे. म्हणजे आता या दोघांना काय करायचं 0. एकदा त्या कॉलम मधला 1 झाला की बाकीच्यांना काय करायचं 0 बाय युजिंग दॅट. म्हणून 1 करणं गरजेचं असते कारण त्या 1 चा यूज करून तुम्हाला 0 करायचं असते. म्हणजे याला 0 करण्यासाठी या 1 चा यूज करेल. म्हणजे ऑपरेशन कोणावर करेल R की R2 बाय युजिंग. याला 0 करण्यासाठी या 1 चा यूज करेल. सांगा ऑपरेशन कोणावर करेल बाय युजिंग R3. चालेल लक्ष द्या. चला हा आता याला 0 करायचं आहे बाय युजिंग दॅट 1. सिंपल आहे एकदम. सांगा काहीच करायचं नाही. सांग श्रावणी ऑपरेशन कोणावर करशील R की R1 बाय युजिंग R की R3. या 1 चा यूज करायचा ना. हे बघा याला 0 करायचं आहे बाय युजिंग दॅट 1. तर मला हे सांगा याला 0 करायचं आहे बाय युजिंग दॅट 1. म्हणजे ऑपरेशन कोणावर करायचं आहे R1 वर. काय ऑपरेशन कराल R1 प्लस R3. साधी गोष्ट आहे. सो -1 प्लस 1 किती होईल 0. चला सोबत यालाही 0 करायचं आहे बघा या एलिमेंटला. हा तर कालच मी शिकवलंय की ऑपरेशन करताना काही मल्टिपल्स असतात ते तसेच घ्यायचे असतात. सांगा ऑपरेशन कोणावर करायचं R की R2 बाय युजिंग R. मग सांगा हा कोण आहे R2. हा कोण आहे R3. सांगा कुठली साईन मायनस. काय करायचं
कशाने मल्टिप्लाय करायचं 2 ने. खतम. से येस येस. ओके सांगा बरं काय करायचं. बोला सांगा काय करायचं बोला. R1 आणि R2 वर ऑपरेशन करायचं. कोण चेंज होणार नाही. R1 आणि R2 वर ऑपरेशन झालं तर ते चेंज होणारच आहे. बरोबर आहे ना. कोण चेंज होणार नाही. R3 तो पहिले लिहून घ्या 0 0 1 हा -1 0 -1. चला बोला R1 प्लस. चला R1 सिंपल कॅल्क्युलेशन आहे त्यामुळे ओरली करू. R1 प्लस R3. मग R1 च्या प्रत्येक एलिमेंटला R3 च्या प्रत्येक एलिमेंटनी ऍड करायचं. सांगा R1 R3 पहिल्याला पहिला दुसरा दुसरा तिसरा तिसरा. सांगा हा 1 प्लस 0 1 0 प्लस 0 0 आणि -1 प्लस 1 0. चला इकडे R1 प्लस R3 1 प्लस -1 बोला ना 0 0 प्लस 0 0 आणि 0 प्लस -1 बोला -1. से येस येस. नेक्स्ट बोला R2 मायनस ट्वाइस R3. सांगा R2 मायनस ट्वाइस R3 काय असतं. हे कॅल्क्युलेशन अवघड असेल तर तुम्ही करू शकता. चला हे कॅल्क्युलेशन तुम्ही इथे करू शकता. हा R2 मायनस ट्वाइस R3 तुम्हाला A मॅट्रिक्स वर करायचं आहे आणि सांगा R2 मायनस ट्वाइस R3 तुम्हाला I मॅट्रिक्स वर करायचं आहे. लक्ष द्या शेवटचे दोन ऑपरेशन आहे. आता मला हे सांगा R2 मायनस ट्वाइस R3 R2 मायनस ट्वाइस R3 R2 मायनस ट्वाइस R3. बस हे तर खूपच इझी असतं. मग फिल इन द ब्लँक्स. हा R2 मायनस ट्वाइस R3 R2 मायनस ट्वाइस R3 R2 मायनस ट्वाइस R3. से येस येस. सांगा हा हा R2 आणि R3 R2 R3 R2 R3 R2 R3. से येस येस. सांगा R2 ची व्हॅल्यू R3 ची व्हॅल्यू 0 0 0. हा R2 ची दुसरा एलिमेंट 1 R3 चा दुसरा 0 R3 चा R2 चा तिसरा एलिमेंट बोला ना हे R2 आहे ना R2 मायनस. हा पहिल्याला पहिला दुसरा दुसरा तिसरा तिसरा. सांगा R2 चा थर्ड 2 आणि R3 चा थर्ड 1. सांगा आन्सर काय होईल बोला. हा बोला 2 × 0 0 0 - 0 0 2 × 0 0 0 1 - 0 1 आणि 2 × 1 2 आणि 2 - 2 0. काय राहिलं बोला किती मध्यात राहिलं. R2 वर ऑपरेशन आहे ना. हा काय राहिलं सांगा 0 1 0. हेच ऑपरेशन तिकडे करू म्हणजे आयडेंटिटीवर चालेल. हे बघा इकडे हा काय ऑपरेशन R2 की R2 मायनस ट्वाइस R3. सांगा अगं मी तिकडे बघत नाही तुम्ही सांगा. सांगा इकडे इकडे आहे बरं. आयडेंटिटी म्हणजे हा असतो तो ए असतो हा आयडेंटिटी असतो. हा सांगा R2 चा पहिला हे पहा या मॅट्रिक्सचा R2 चा पहिला हा -2 R3 चा पहिला R2 चा दुसरा R3 चा दुसरा R2 चा तिसरा R3 चा तिसरा -1. आणि चला करा सॉल्व. बोला मायनस मायनस 2 × 1 2 -2 + 2 0 2 × 0 -1 हा मायनस मायनस 2 × 1 आणि 2 + 0 बोला ना 2 म्हणजे काय 0 -1 2 0 -1 2. से येस येस. सो 1 0 0 0 1 0 0 0 1. हा कुठला मॅट्रिक्स आहे आयडेंटिटी. सो I × A इनवर्स इज इक्वल टू किती असतं बोला 0 0 -1 बोला 0 -1 2 -1 0 -1. I म्हणजे कोण आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे कुठला मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स. सांगा युनिट मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती असतं बोला ना. सांगा 1 × A इनवर्स 1 × A इनवर्स A इनवर्स. बस लक्ष द्या 1 × A इनवर्स किती असतं A इनवर्स. ऍट लास्ट तुम्ही सरळ सांगू शकता बघा 1 आहे ना. हा सांगा 1 × A इनवर्स ची व्हॅल्यू किती असतं A इनवर्स. सो A इनवर्स इज इक्वल टू किती असतं 0 0 -1 0 -1 2 -1 0 -1. खतम. दिस इज द वे हाऊ टू फाइंड द इनवर्स ऑफ एनी मॅट्रिक्स. त्याने सॉल्व शांततेत करा काही प्रॉब्लेम नाही. समजलाय बेटर समजताय. ओके चला घ्या लिहून घ्या पहिले एवढं लिहून घ्या पहिले. कम ऑन राइट डाउन फास्ट. ए बाळा ए पुढे पुढे घेशील सायन्स पुढे पुढे की बरोबर बरोबर. चला करा लवकर.
चल 6 आणि 7 नंबरचे बघा कुठले आहेत 3/3 चे आहे की 2/2 चे आहे 2/2 2 मिनिट थांबा थांबा हे बघा बाळांनो 6 नंबर क्वेश्चन बघा आवाज नको आहे क्वेश्चन नंबर 6 बघा तुम्हाला मॅट्रिक्स ए दिलेला आहे सांगा किती बाय किती ऑर्डरचा आहे 1 2 1 3 इट्स अ 2/2 ऑर्डर आवाज नको आहे हा बोला आता काय करायचं 1 2 1 3 2/2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिलाय ओके हा सगळ्यात पहिले काय करायचं स्टेप 1 बाळांनो सगळ्यात पहिले स्टेप 1 हा स्टेप 1 म्हणजे असतं मॉड ऑफ ए म्हणजे किती असतं 1 2 1 3 चला बोला काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय 2 into 1 नाही 3 into 1 3 2 into 1 2 3 minus 2 1 which is equal to 0 की not equal to 0 not equal to 0 त्यामुळे डोळे झाकून लिहू शकता ए इन्व्हर्स एक्झिस्ट आवाज नको आहे ए इन्व्हर्स एक्झिस्ट ओके नंतर इथं काय असं सांगा स्टेप की स्टेप 2 स्टेप 2 मध्ये काय करायचं बोला बाय युजिंग कम ऑन रो ट्रान्सफॉर्मेशन काय असतं रो ट्रान्सफॉर्मेशन सांगा ए इंटू किती असतं ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू आय ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल्स किती असतं आय लक्ष द्यायचं सगळ्यांनी सांगा ए म्हणजे मॅट्रिक्स ए सांगा मॅट्रिक्स ए कुठला आहे 1 2 1 3 इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू आय म्हणजे आयडेंटिटी 1 0 0 1 आवाज नको आहे सांगा आता काय करायचं बोला आता कन्वर्ट द मॅट्रिक्स ए इंटू आय की आयडेंटिटी सांगा आयडेंटिटी हा मॅट्रिक्स 2/2 चा आहे की 3/3 चा आहे इकडे मी 2/2 लिहिला सांगा 2/2 चा आयडेंटिटी करायचा आहे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करतो की कॉलम हा रो मध्ये काय सेट करायचे कॉलम उलट असते रो मध्ये कॉलम सेट करायचं तर ऑब्विसली जेव्हा कॉलम शिकू तेव्हा तेच होते ती विचारच नका करू पहिले आलं पाहिजे हा सगळ्यात पहिले कुठला कॉलम सेट करायचा फर्स्ट कॉलम कुठला असतो 1 की 1 0 1 0 2/2 चा हा सांगा दोनच एलिमेंट सेट करायचे त्यात एक कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचं तो किती नंबरचा आहे बोला फर्स्ट मग इकडे या गेला पहिला कॉलम सेट करायचा तो पहिला कॉलम असा दिसतो असा दिसला पाहिजे मग त्याचा पहिला एलिमेंट किती करायचा आहे 1 करायचा आहे की ऑलरेडी आहे जिंकले मग तो काय करायचा 0 तो 0 करायचा बाय युजिंग दॅट 1 मग मला हे सांगा या 1 ला काय करायचंय बोला ना बाय युजिंग दॅट 1 म्हणजे या 1 ला 0 करायचा बाय युजिंग दॅट याला 0 करायचं तो ऑपरेशन कोणाला करायचं R1 की R2 आणि सांगा ऑपरेशन काय करायचं R2 मायनस R1 R2 मायनस R1 सांगा हा तर बाळांनो मला हे सांगा ऑपरेशन कोणावर होणार आहे R2 कोण चेंज होणार नाही तो पहिले लिहून घ्या 1 2 1 0 चला R2 मायनस R1 सांगा R2 किती आहे 1 1 मायनस 1 0 3 मायनस 2 1 R2 मायनस R1 हा 0 मायनस 1 मायनस 1 आणि 1 मायनस 0 1 चला R2 की R2 मायनस R1 R2 मायनस मला असं वाटतं पहिला कॉलम सेट झाला सेस आता कुठे एंट्री मारायची सेकंड कॉलम कसा दिसतो 2/2 चा बोला 0 की 0 1 अरे मॅट्रिक्स असा असतो ना 1 0 0 1 पहिला कॉलम हा दुसरा कॉलम हा हे काय 0 1 सांगा सगळ्यात पहिले कोणावर फोकस करायचं 1 वर 1 हा किती नंबरचा आहे बोला ना सेकंड हे बाय सेकंड नंबरच्या एलिमेंटवर फोकस पण नशिबाने तो 1 मग आता याला काय करायचं सांगा 0 बाय युजिंग दॅट 1 म्हणजे मला हे सांगा याला 0 करायचं बाय युजिंग दॅट 1 म्हणजे ऑपरेशन कोणावर करायचं 2 वर 2 म्हणजे कोण R की R1 बाय युजिंग 0 करणं अवघड आहे की इझी आहे काय करतो सांगा तोच मल्टिपल यूज करायचा 2 सांगा कसं करायचं ऑपरेशन करताय R1 वर बरोबर आहे मग मी काय लिहिलं R1 म्हणजे माझ्या डोक्यात किती आहे लिहिताना मी R1 लिहितो पण माझ्या डोक्यात किती आहे 2 आहे ज्याची मदत घ्यायची आहे तो सांगा मदत कोणाची घ्यायची आहे R2 इथे लिहितो मी R2 म्हणजे 1 सेस इथे लिहिलं मायनस साइन मग 2 मायनस 1 किती झाला 1 मला 1 पाहिजे की 0 मग तोच मल्टिपल यूज करायचा याला 0 करायचा 0 कोणाला करायचा 2 ला मल्टिपल यूज करा कुठं पहिल्या की दुसऱ्याला मल्टिप्लाय करून टाकायचं खतम सांगा इथं 2 आहे इथं 2 इथं 3 असतं तर इथं 5 असतं तर इथं 10 असतं तर खतम समजलाय की नाही ओके जो मल्टिप्लाय तोच घ्यायचा लक्षात ठेवा पाठच करून टाका जसं फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक अजून सांगतो 3 न्यूमेरिकल सांगतो इथं दिला 8 आणि इथं दिला 1 हा दिला R2 हा दिला R3 इथं दिला 5 इथं दिला 1 हा दिला R1 हा दिला R2 आणि इथं दिलाय 7 आणि इथं दिलाय 1 हा दिलाय R1 हा दिलाय R3 चला
या 8 ला 0 करायचा बाय युजिंग दॅट वन. सांगा 0 करणं खूप इझी आहे. सांगा कसं करा. या 8 ला 0 करायचा आहे बाय युजिंग दॅट वन. चालेल ना. सांगा ऑपरेशन कोणावर कराल. R2 वर ऑपरेशन कराल. काय R2 एरो. हा R2 मायनस 8 टाइम्स ऑफ R1. पाठच करायचं कसं तर बघा ऑपरेशन कोणावर करायचं R2 मदत कोणाची घ्यायची आहे R1 कुठली जाईल मायनस आणि नंतर तो मल्टिपल यूज करायचा 8. से यस यस. सांगा निकम सांगू शकतो का. सांग या 5 ला 0 करायचा बाय युजिंग दॅट वन. सांग ऑपरेशन कुठं करशील. कोणावर ऑपरेशन करशील R1. चल बोल R1 एरो. हा 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 5 R2 व्हेरी गुड. आता हे बा आता यात एक सांगतो जर का तुमचा एलिमेंट पॉझिटिव्ह असेल तर ऑपरेशन मध्ये कुठली जाईल येते मायनस. समजा एलिमेंट निगेटिव्ह आहे झालं मग सांग सांग कुठलं ऑपरेशन करशील. R1 वर ऑपरेशन करायचं आहे R3 याला 0 करायचं आहे बाय युजिंग दॅट वन. सांग ऑपरेशन काय R1 एरो R1 प्लस 7 टाइम्स ऑफ R3. अरे ओके नाही 7 टाइम्स ऑफ R3. एलिमेंट मायनस असेल तर इथं काय लिहायचं प्लस आणि एलिमेंट प्लस असेल तर इथं काय लिहायचं मायनस. सिंपल आहे एकदम पॅटर्न. समजलाय. ओके 0 करणं खूप इझी आहे लक्षात ठेवा. हा 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 चला बोला आता R2 मायनस ट्वाइस R1. हा आता कॅल्क्युलेशन ऑब्विसली करावं लागेल तुम्हाला. ए चला कॅल्क्युलेशन करावे लागतील. हा करा कॅल्क्युलेशन. काय करता कॅल्क्युलेशन करता की ओरल करता. ओरल. चला बोला. हा ऑपरेशन कोणावर करायचं R1 की R2. R1 की R2 कोण चेंज होणार नाही R2. चला लिहा चालेल. हा चला R1 मायनस ट्वाइस R2. ए लक्ष द्या R1 मायनस ट्वाइस R2 जाऊ द्या. हा आणि R1 मायनस ट्वाइस R2 हा झाला मॅट्रिक्स A आणि हा झाला मॅट्रिक्स I. चला बोला पहिला मायनस ट्वाइस इंटू पहिला दुसरा मायनस ट्वाइस इंटू दुसरा. आता 2/2 आहे म्हणजे प्रत्येकाचे 3 कॅल्क्युलेशन येतील की दोनच येतील. दोनच. हा ओके पहिला मायनस ट्वाइस इंटू दुसरा आणि पहिला मायनस ट्वाइस इंटू दुसरा. चला बोला R1 हा R1 R2 R1 R2 ए मॅट्रिक्स वर करा. हा R1 चा फर्स्ट 1 आणि R2 चा फर्स्ट 0. चला बोला बोला ना 2 into 0 0 1 minus 0 1. R1 चा सेकंड 2 आणि R2 चा सेकंड बोला 1. 2 into 1 2 2 minus 2 0. से यस यस. चला बोला इकडे या साईडला करायचं. हा R1 R2 सांगा R1 चा फर्स्ट बोला ना R1 चा या साईडला R1 चा फर्स्ट आणि R2 चा फर्स्ट. सो R1 चा फर्स्ट 1 R2 चा फर्स्ट -1. R1 चा सेकंड बोला आणि R2 चा सेकंड R2 चा सेकंड 1. चला बोला किती मायनस मायनस प्लस 2 into 1 2 2 plus 1 3. हे बघा हा 2 into 1 2 आणि 0 minus 2 किती असतं 2 की -2 मायनस खतम 1 0 0. कुठला मॅट्रिक्स आहे आय की आयडेंटिटी आयडेंटिटी. मग इथं काय करायचं आय इंटू किती असतं ए इनवर्स इज इक्वल्स टू लक्ष द्या रे आय इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू 3 - 2 - 1. हे बघा 3 - 2 - 1 1. आय इंटू ए इनवर्स म्हणजे किती असते ए इनवर्स ए इनवर्स आणि आय म्हणजे युनिट मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती असते 1 आणि 1 इंटू ए इनवर्स किती असणार आहे ए इनवर्स. सो ए इनवर्स इज इक्वल्स टू किती असतं बोला 3 - 2 - 1 1. से यस यस. या पुढचा क्वेश्चन ए 7 नंबरचा क्वेश्चन घेऊ. 7 नंबरचा क्वेश्चन काय करायचं मॅट्रिक्स हे दिलेला आहे लक्षात ठेवा आवाज नको आहे. ओके 3 4 1 2. सांगा किती बाय किती ऑर्डरचा आहे 3/3 की 2/2 2/2. सांगा पहिली स्टेप काय असते डायरेक्ट इन्व्हर्स करायचा की पहिले मॉड करायचा मॉड. चला सगळ्यात पहिले हे बाळांनो स्टेप 1 मॉड ऑफ ए 3 4 1 2. हा 3 into 2 6 4 into 1 4 6 minus 4 2 which is equal to 0 ki not equal. So inverse exists. A inverse exists. Matrix inverse काय झाला exist झाला. Say yes yes. Okay A inverse exists. आधी इथं काय करायचं स्टेप 1 की स्टेप 2 स्टेप 2. ए लक्ष द्या स्टेप 2. हा इथं काय करायचं बाय युजिंग बोला रो ट्रान्सफॉर्मेशन बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. सांगा रो ट्रान्सफॉर्मेशन काय असतं बोला ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू किती असतं आय. ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू किती असतं आय. चला मॅट्रिक्स ए
इंटू किती आहे बोला ए इनवर्स 1 0 0 1 झालं. सांगा हे मॅट्रिक्स काय बोला, हे मॅट्रिक्स बोला 3 4 1 2 सांगा 3 4 1 2 झालं. सांगा या ए मॅट्रिक्सला कुठल्या मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण यूज करतो रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय सिलेक्ट करायचे कॉलम, सगळ्यात पहिले कुठला कॉलम सिलेक्ट करायचा फर्स्ट, आणि सांगा फर्स्ट कॉलम कुठला असतो 1 की 1 0 1 0. अरे बोला ना 1 की 1 0 1 0 असलं. सांगा पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट किती पाहिजे, इथे किती आहे, अरे बोला ना. त्याला 1 करण्यासाठी आता ही पहिलं आलं की 1 करावं लागणार, त्याला 1 करण्यासाठी त्याच्या वरच्याचा यूज की खालच्याचा, खालच्याचा म्हणजे समजते काय याचा, म्हणजे समजलं का याला 1 करा पहिले, जोपर्यंत हा 1 होत नाही तोपर्यंत बाकी विचार करू नका, आणि याला 1 करण्यासाठी त्याच्या खालच्याचा यूज म्हणजे ऑपरेशन कोणावर आर बाय युजिंग. चला करा. 0 नाही करायचंय भाऊ, 0 करायचं तुम्ही इझिली करता आता, कारण तुम्हाला असं तोच मल्टिपल यूज करायचा. 0 करायचा की 1 करायचंय, म्हणजे मला हे सांगा ऑपरेशन कोणावर करणार R1 वर. काय ऑपरेशन करणार R1, ज्याचा यूज करायचा आहे, ज्याच्यावर ऑपरेशन करायचं आहे तो, आणि आता ज्याची मदत घ्यायची आहे तो नंतर लिहायचा. सांगा मदत कोणाची घ्यायची आहे R2 ची. एवढं तर तुम्ही करू शकता. ज्याच्यावर ऑपरेशन करायचं आहे तो आणि ज्याची मदत घ्यायची आहे तो. आता मदत कशी घ्यायची ते मल्टिपल ठरवते. सांगा आपल्याला 0 करायचं आहे की 1 करायचं आहे. समजा 0 करायचं असतं काय केलं असतं, 3 की -3, इथं मायनस केलं असतं 3 केलं असतं, बरोबर आहे. जिंकले. पण आपल्याला 0 करायचं की 1, मग काय करायला सांगा. R1 म्हणजे 3 आहे, R2 म्हणजे 1 आहे, मला काय आहे 2 की -2 -2 खतम. 2 × 1 आणि 3 - 2 1. समजलाय का. ओके 1 करणं महत्वाचं आहे, 0 करणं महत्वाचं नाही आहे. 1 करायला डोकं लागते. समजलाय. बघा ना, हे बघा ना R1 थांबा 2 मिनिटं. हे ऑपरेशन कोणावर करायचं आहे, ऑपरेशन कोणावर करायचं आहे R1. यूज कोण ऑपरेशन करायचं R1, यूज कोणाचा करायचा आहे R2. येस हो ना. माझ्या डोक्यात काय R1 म्हणजे किती आहे 3 आणि R2 म्हणजे किती आहे 1. प्लस की मायनस मायनस, आणि इथं काय करायचं 2 टाइम्स 2 × 1 2 3 - 2 किती असतं 1 झालं. अरे ओके नाही येस ओके. आणि चला करा कॅल्क्युलेशन कम ऑन, नाही तर तुम्हाला त्याच्यापेक्षा इझी सांगू का, एक फालतूपणा केला आपण. हा कोण आहे R1, हा कोण आहे R2, इंटरचेंज केली असते. R1 इंटरचेंज R2 1च वर पाहिजे ना. अरे R1 इंटरचेंज ओके, हा रो वर गेला असता हा रो खाली आला असता, हे त्याच्यापेक्षा बेटर झालं असतं. पण असं काही नसतं. देर आर नो स्टँडर्ड ऑपरेशन. तुम्ही त्यांनी केलं तरी चालतं, यांनी केलं चालते, आन्सर सेमच येत असतं, लक्षात ठेवा. चालेल येस येस. आणि चला बोला सांगा काय करा. हा ए इनवर्स. आणि चला बोला सांगा ऑपरेशन कोणावर होत आहे, कोण चेंज होणार नाही. लिहा 1 2 0 1 येस येस. R1 R2 चला लागा कॅल्क्युलेशन मध्ये व्हॅल्यू ओरल करू. हा R1 R2 आहे. सांगा R1 चा पहिला आणि R2 चा पहिला. सांगा 2 × 1 आणि 3 - 2 भाई तेरे लिए तो ऑपरेशन किया. ओके हाँ चला नेक्स्ट. R1 चा दुसरा आणि R2 चा दुसरा. हा 2 × 2 इथे किती होता 4 - 4 0. चला R1 हा इकडल्या साईडला. R1 चा फर्स्ट आणि R2 चा फर्स्ट 2 × 0 इथे किती आहे 1 - 0 1 - 0. फोकस राहा. हा R1 चा सेकंड, R1 चा सेकंड आणि R2 चा सेकंड. सांगा 2 × 1 आणि इथे किती आहे 0 की 0 - 2. सांगा 0 - 2 -2 खतम झालं. आपलं काय सुरू आहे सांगा, फर्स्ट कॉलमच सुरू आहे. सांगा फर्स्ट कॉलमचा फर्स्ट एलिमेंट किती आहे बोला. तू झाला का 1. आता याला काय करायचं बाय युजिंग दॅट 1. चला बोला. हा ए याला आपण 0 करू बाय युजिंग दॅट 1. सांगा ऑपरेशन कोणावर करणार R2 मदत कोणाची घ्यायची आहे R1. मी नेहमी त्याच पॅटर्न लक्षात ठेवा, ज्याच्यावर ऑपरेशन करायचं आहे तो पहिले, ज्याची मदत घ्यायची आहे तो, आणि ऑब्विसली काय मायनस. भाई 1 1 आहे 1 - 1 0. ओके चला बोला खतम. ए इंटू आवाज नको आहे. हा ऑपरेशन कोणावर होत आहे R2, कोण चेंज होणार नाही. चला लिहा 1 0 1 -2 R2 - R1 R2 - R1 1 - 1 0 2 - 0 2. हा R2 - R1 0 - 1 -1 आणि 1 ऑफ -2 बरोबर आहे ना. बघा ना R2 - R1 आहे ना. R2 - R1 R2 चा 1 आणि R1 चा बोला 3. से यस. जिथं कॅल्क्युलेशन मध्ये डाऊट आला तिथं पेन्सिलनी कॅल्क्युलेशन करायची, शहाणपणा करायचा नाही, ओरल करण्याचं. झालं. मला असं वाटतं पहिला कॉलम सेट झाला. से यस.
कुठे एंट्री मारायची सेकंड कॉलम कसा दिसतो 0 की 01 आयडेंटिटी बनवायचा असतो आयडेंटिटी म्हणजे आपलं 1001 पहिला कॉलम सेट झाला सेकंड कॉलम असा दिसतो येस सांगा मग आता सेकंड कॉलमच्या कुठल्या एलिमेंटवर फोकस करायचा 1 वर तो फर्स्ट नंबरचा आहे की सेकंड नंबरचा आहे सेकंड नंबर याच्यावर फोकस करायचा तो 1 असेल तर ठीक नसेल तर त्याच्या खालचा यूज करायचा खाली कोणीच नाही म्हणजे डिवाइड बाय इटसेल्फ चला हा 2 आहे याला 1 करा कसं 1 करा त्याच्या खालच्याचा 1 करायसाठी त्याच्या खालच्याचाच यूज करत असतात जसं बघा याला 1 करण्यासाठी हे बघा हे याला 1 करण्यासाठी त्याच्या खालच्याचा यूज केला तसं याला 1 करण्यासाठी त्याच्या खालच्याचा यूज करायचा से यस आणि त्याच्या खाली कोण नाही म्हणून स्टँडर्ड ऑपरेशन डिवाइड की डिवाइड बाय इटसेल्फ म्हणजे ऑपरेशन कोणावर करायला सांगा आर की R2 काय कराल R2 डिवाइड बाय 2 चला बोला आवाज नको आहे हा बोला R1 चेंज होईल का R1 चेंज होईल का नाही किती वेळ सांगा 1 की 1 0 1 0 1 की 1 -2 1 -2 R2 0 0 डिवाइड बाय 3 0 2 by 2 1 -1/2 -1/2 आणि 3 की 3/2 3/2 खतम 1 0 0 हा कुठला मॅट्रिक्स आहे आय की आयडेंटिटी सो आय इंटू किती असतं ए इनवर्स इज इक्वल टू किती असतं 1 -2 -1/2 आणि इथे असतं 3/2 आणि आय म्हणजे आयडेंटिटी ए इंटू ए आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू 1 -2 -1/2 आणि 3/2 खतम से यस गॉट इट एव्हरीवन यस नेक्स्ट चला लवकर फास्ट या लिहून घ्या आता लिहून घ्या टाइम घेऊ का पुढचं एखादं घ्या लिहून घ्या कुठपर्यंत आले होते हे सुरू होतं अरे ओके नाही हे झालंय का लिहून वर घेऊ थोडं अरे वर घ्यायचं का बघा लवकर नोटबुक मध्ये मी ना नोटबुक चेक करणार आहे जाताना हा हेच घेऊ की वर घेऊ बघा ना बघा इज इट ओके